डेफिशियन्सीज वगैरे पॉइंट पाहिले होते. आता आपण पुढचं विटॅमिन बघणार आहोत, विटॅमिन B12 सायनोकोबाल्मिन बघणार आहोत. हम्म तर सायनोकोबाल्मिनला स्कोबाल्मिन म्हणतात किंवा सायनोकोबाल्मिन म्हणतात. हं? तर B12चं काम काय होतं प्रामुख्याने? तर रक्त तयार करणे, किंवा नर्वस सिस्टीमला पण आणि बाकीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला, नर्वस सिस्टीमला मदत करण्याचं काम पण काय करतं? प्रामुख्याने B12. पण ह्याच्यामध्ये मेन कंसामध्ये लाल पेशीच्या वाढीसाठी प्रामुख्याने विटॅमिन B12चा काय होतो? उपयोग होतो. तर 1926 मध्ये मिनॉट व मर्फी या दोन शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा काय शोध लावला? पर्निशियस ॲनेमियाचा शोध लावला. पर्निशियस ॲनेमियामध्ये काय की ह्याच्यामध्ये आरबीसीज कमी होतात पर्निशियस ॲनेमियामध्ये, म्हणून त्यांनी त्याचा शोध लावला. आणि मग ग्रेट ब्रिटनचे जे शास्त्रज्ञ आहेत स्मिथ आणि अमेरिकेचे पार्कर यांनी काय केलं की B12 वेगळं करण्यामध्ये प्रामुख्याने काय मिळवलं? यश मिळवलं. आणि त्याच्यामध्ये B12चं त्यांनी रासायनिक सूत्र पण हाजगिन या शास्त्रज्ञांनी काय केलं? शोधून काढलं. आणि त्यालाच मग सायनोकोबाल्मिन असं नाव देण्यात आलं. जे आधी नॅचरल स्वरूपात आहे ते त्यांनी हुडकून काढलं होतं बाकी शास्त्रज्ञांनी, पण त्याचं रासायनिक संयुग आणि त्याचं केमिकली कसं काय हुडकायचं हे कोणी हुडकून काढलं? तर हॉस्किन या शास्त्रज्ञांनी हुडकून काढलं. तर B12 काय आहे? प्रामुख्याने काय करतं? त्याचे गुणधर्म काय आहेत? तर B12 हे प्रामुख्याने काय होतं? पाण्यामध्ये विरघळतं. तर सगळे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स प्रमाणे ते पण काय होतं? पाण्यामध्ये विरघळतं. उष्णतेने नष्ट होत नाही. हम्म उष्णता दिली असता काय होत नाही? नष्ट होत नाही. परंतु आम्ल किंवा ऍसिडिक किंवा अल्कली रिएक्शन मध्ये ह्याचा काय होतो? नाश होतो किंवा ऱ्हास होतो. आणि हे असं एकमेव जीवनसत्व आहे की ज्याच्यामध्ये कोबाल्ट आणि फॉस्फरस हे दोन्ही पण असतात. लक्षात घ्या, मिनरल जे आहेत कोबाल्ट आणि फॉस्फरस ते दोन्ही ह्याच्यामध्ये असतात. आणि हे लाल रंगाचं घटक आहे. तुम्ही त्याचं इंजेक्शन बघितलं ते लक्षात येईल तुम्हाला, ते लाल रंगाचं असतं. आणि ह्यातल्या कोबाल्टमुळे ह्याला लाल रंग येतो. कशामुळे लाल रंग येतो? तर त्यात जे काही कोबाल्ट असतं, कोबाल्टचा रंग हा लाल असतो, त्यामुळे काय होतं? त्याला लाल रंग येतो. नंतर हे काय होतं की जीवनसत्व क बरोबर त्याचं हळूहळू म्हणजे आता ह्याचं कुठे स्टोरेज नाहीये, आपल्याला शरीरात तयार होत नाही, आपल्याला बाहेरूनच कन्सिस्टंटली घ्यावं लागतं. त्यामुळे B12ची डेफिशियन्सी, कारण हे बऱ्यापैकी नॉनव्हेज प्रॉडक्ट्समध्ये असतं, व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्समध्ये खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांना ह्यांची कायम डेफिशियन्सी असते बऱ्यापैकी. तर B12चं फंक्शन काय आहे किंवा कार्य काय आहे? तर प्रामुख्याने रक्तामध्ये ज्या आपल्या लाल पेशी आहेत किंवा आपण ज्यांना आरबीसीज म्हणतो, तर त्यांची निर्मिती करण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी प्रामुख्याने B12ची आवश्यकता असते. नंतर आपली जे काही मध्यवर्ती चेतासंस्था आहे, आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम, हा तर मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे तिचं काम चांगलं सुरळीत चालण्यासाठी B12ची गरज असते. नंतर प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांच्या पचनासाठी पण असलेला काय असतं? प्रामुख्याने याची गरज लागते. नंतर मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवणे, मुलांची शारीरिक वाढ, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय असते? प्रामुख्याने याची आवश्यकता असते. चयापचयाची जेव्हा मेटाबॉलिझम जेव्हा होतं, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेटाबॉलिझम होताना ह्याचं काय करायचं की ते मेटाबॉलिझम मध्ये सहविकर किंवा एन्झाईमच्या स्वरूपात पण ते काम करतं. नंतर हिमोग्लोबिनच्या मदतीसाठी आपल्या ज्या पेशींमध्ये आरबीसीज मध्ये जे हिमोग्लोबिन आहे, ते वाढवण्यासाठी पण काय करतं? प्रामुख्याने मदत करतं. नंतर जंतूंना प्रतिरोध करतं, म्हणजेच काय? थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती काय होतं? प्रामुख्याने वाढवतं. अशा प्रकारे मेन की फंक्शन्स काय आहेत त्याचे की वॉटर सॉल्युबल म्हणजे आता गुणधर्मामध्ये वॉटर सॉल्युबल आहे, नर्वस फंक्शनसाठी, मध्यवर्ती चेतासंस्थेच्या, नंतर रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी, DNA सिंथेसिससाठी, नंतर आपल्याला काय करतं? परत फॉलिक आम्ल पण तयार करण्यासाठी, फॉलिक आम्ल तयार व्हायला मदत करण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टींसाठी काय होतं? प्रामुख्याने B12ची काय असते? आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात B12ची आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे मायक्रोग्रॅम मध्ये असते, पण असते. तर B12ची काय असते? आपल्याला प्रामुख्याने गरज असते.
अजून ह्याचे काय काय गोष्टी ह्याच्या येतात की प्रामुख्याने एनर्जी मेटाबॉलिझम, जे काही आपलं एनर्जी मेटाबॉलिझम आहे, एनर्जी मेटाबॉलिझम मध्ये सगळे प्रथिने आले, कर्बोदके आले, तर सगळ्या बी विटॅमिन्स हे काय करतात, प्रामुख्याने फूडची एनर्जी कन्वर्ट करायला किंवा सप्लिमेंटेशन जर बूस्ट केलं तर आपल्याला त्याचा प्रामुख्याने वापर होतो. नंतर याचा डीएनए सिंथेसिस सुद्धा प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. नंतर बर्थ डिफेक्ट प्रिव्हेंटेशन म्हणजे काय, की जन्मजात जे व्यंग आहेत ते डिफेक्ट येऊ नयेत म्हणून पण B12 जर प्रेग्नन्सीमध्ये लेवल चांगल्या राहिल्या तर कंजेनायटल ॲलोमेलिस किंवा ट्यूब डिफेक्ट हे प्रामुख्याने B12 डेफिशियन्सी होतात, तर ते होत नाहीत. तर हे सगळं झालं ह्याचं. आता साधारणतः आपला B12चं म्हणजे RDA किंवा विटॅमिन B12चा डेली अलाउन्सेस काय आहे, तर ॲडल्टमध्ये प्रामुख्याने ते 2.4 मायक्रोग्रॅम इतकं लागतं, लक्षात घ्या. B12 डेली आपल्याला किती लागतं, 2.4 मायक्रोग्रॅम. प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फिडिंग वुमनमध्ये मात्र ते 2.6 मायक्रोग्रॅम इतकं लागतं. आणि 2.6 मायक्रोग्रॅम आणि ब्रेस्ट फिडिंग किंवा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 2.6 आणि स्तनदा माता असते किंवा ब्रेस्ट फिडिंग मदर असते तिच्यामध्ये 2.8 मायक्रोग्रॅम रिस्पेक्टिव्हली लागतं, लक्षात घ्या. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 2.6 आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये 2.8 मायक्रोग्रॅम डेली लागतं. तर हा झाला त्याचा RDA किंवा रॅशनल, आपण म्हणतो की डेली जो काही अलाउन्स आहे, दैनिक अलाउन्सेस, तर तो आपण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितला. पण ह्याचे साधनं काय आहेत की इथं कशा कशातून मिळतं प्रामुख्याने, तर प्रामुख्याने हे बऱ्यापैकी सगळ्या नॉनव्हेज पदार्थातून मिळतं. म्हणजे बीफ लिव्हर, एकच मिनिट होल्ड करा. हा. तर हम्म, प्रामुख्याने आपण बीफ लिव्हर मध्ये, बीफचं जे लिव्हर असतं ते आपल्याला प्रामुख्याने काय करतं, हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्याच्यामध्ये B12 असतं. त्याच्यानंतर ओएस्टर, ओएस्टर जे काही समुद्रातले प्राणी आहेत ओएस्टर, तर त्याच्यामध्ये पण नॅचरल सोर्स मध्ये विटॅमिन B12 खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. नंतर फिश मध्ये जे काही मासे आहेत सगळे, साल्मोनेला, टुना, ट्राउट, ह्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, B12 असतं. नंतर मीट म्हणजे मटन आणि पोल्ट्री म्हणजे कशाचं, बीफचं, लॅमचं जे शेळीचं किंवा चिकनचं, हे गुड सोर्सेस आहेत B12चे. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये फक्त व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्समध्ये साधारणतः हे घेऊ शकतो आपण, मिल्क, योगर्ट, चीज, थोडंसं मॉडरेट अमाऊंटमध्ये, अगदी प्रोफोलेटिव्ह अमाऊंटमध्ये असतं पण मॉडरेट अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये असतं डेअरी प्रॉडक्ट्समध्ये. एग्जमध्ये जे योग असतं एगचं त्याच्यामध्ये हायर B12 असतं, व्हाईट बाहेरच्या कवरिंगपेक्षा येल्लो ह्याच्यामध्ये हायर किंवा मोठ्या प्रमाणामध्ये B12 एगमध्ये पण असतं. आणि फोर्टिफाईड फूड घेऊ शकतो आपण, म्हणजे आता सिरल्स वगैरे येतात त्याच्यामध्ये B12 वरनं टाकलं जातं. किंवा ते आपण आता सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पावडर्स किंवा दुधामध्ये टाकायचे बोर्नव्हिटा वगैरे, त्याच्यामध्ये फोर्टिफाईड असतं. फोर्टिफाईड म्हणजे दुधामध्ये पण B12 ऍड केलं जातं. तर वरून ऍड केलं जातं ते, तर त्याच्यामध्ये B12 आहे का आपण बघून अशा फोर्टिफाईड गोष्टी पण आपण वापरू शकतो. नंतर प्रामुख्याने काय होतं की समजा ह्याचं जर आपण काय झालं, ऍब्झॉर्प्शन कमी झालं किंवा बाबा ह्याचं हेच कमी झालं तर आपल्याला काय आजार होतात, तर आपण प्रामुख्याने बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्येच प्रामुख्याने आपल्याला अभावाची लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येतात. कारण शाकाहारी लोकांना फक्त दूध हा एक स्रोत आहे, बाकी कुठलेच त्याचे स्रोत नसतात. त्याचे जर दुधाचे पदार्थ तुम्ही खात नसाल तर तुम्हाला B12 डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर आणि जर B12 डेफिशियन्सी झाली तर तुम्हाला काय होतो, पर्निशियस ॲनिमिया होतो आणि रक्तक्षय होऊ शकतो. तर आहारात B12 ची कमतरता असणे हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण काय असतं B12 डेफिशियन्सीचं, की शरीरामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर कमी स्त्रवणे.
जे काही आपल्याला त्या B12 ॲब्झॉर्प्शनला जे इंट्रिन्सिक फॅक्टर लागतात, तर ते इंट्रिन्सिक फॅक्टरच जर कमी असतील तर B12चं ॲब्झॉर्प्शनच होत नाही आणि त्याच्यामुळे B12 डेफिशियन्सी निर्माण होते. म्हणजे तुम्ही घेताय भरपूर प्रमाणात आणि ते ॲब्झॉर्ब होत नाही, असं पण होऊ शकतं. तर दोन गोष्टींमुळे B12ची डेफिशियन्सी होते. म्हणजे एकतर आहारातच कमतरता किंवा शरीरामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर कमी असणे, त्याच्यामुळे काय होतं, प्रामुख्याने रक्तक्षयाची लक्षणे आपल्याला काय होतात, आढळून येतात. तर आता जीवनसत्वाच्या अभावाचा काय होतो, प्रत्येक पेशीवरती काय होतो, परिणाम होतो. म्हणजे लाल रक्तपेशीवर तरीच होतो, पण आतड्यावरती पण जास्त परिणाम होतो. मेंदूवरती, मेंदूच्या ज्या काही चेतापेशी आहेत किंवा चेतातंतू आहेत त्याच्यावरती पण त्यांचा ऱ्हास होतो किंवा त्याच्यावरचं मायलिन शीथ कोटिंग उडून जातं. त्यामुळं त्याचा मोठ्या प्रमाणात नर्वस सिस्टीमवरती इफेक्ट होतो. आता लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या सामान्यतः काउंट किती असतो, 4.5 ते 5 मिलियन असतो, परंतु तो कमी होऊन साधारणतः 1.5 ते 2.5 मिलियन इतका पण कमी होऊ शकतो जर B12 डेफिशियन्सी असेल तर. तसंच लाल रक्तपेशींचा काय होतो, डायमीटर कमी होतो, व्यास कमी होतो याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण पण काय होतं, प्रामुख्याने कमी होतं. हे रक्तातील लक्षणे काय होतात, B12 डेफिशियन्सीने आपल्याला दिसून येतात. आणि जठरामध्ये काय होतं की जठरामध्ये जे काही आपले विकर किंवा एन्झाईम्स आहेत आणि ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं जठरामध्ये घुसळताना, तर ह्यांचं स्त्राव तयार करणाऱ्या पेशी काय आहेत, म्युकस जे असतात त्वचेत, म्हणजे जठराचं आतलं जे काही म्युकस असतो, म्युकोजा लेअर, तो हे सगळं सिक्रेट करत असतो. परंतु त्या म्युकसच्या खाली पेशी असतात आणि त्या सिक्रेट करतात. तर ह्या पेशींना सूज येते किंवा पेशी फुगतात. त्यामुळे जठररसामध्ये आम्ल, पेप्सिन किंवा इंट्रिन्सिक फॅक्टरचा अभाव होतो आणि त्यामुळे काय होतं, पचन संस्थेवरती, लहान आतड्यावरती सर्वात जास्त गंभीर प्रमाणात परिणाम होतात. त्यामुळे भूक कमी होणे, हं किंवा B12 डेफिशियन्सी होणे ही किंवा ॲब्झॉर्प्शन न होणे, ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. आणि प्रामुख्याने काय होतं याच्याने की तोंड येतं. तोंड येणं म्हणजे काय, स्टोमाटिटिस किंवा ग्लॉसायटिस होतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने की तोंड सूज येऊन जीभ काय होते, लाल होते आणि जिभेवरती फोड येतात. हं नंतर मज्जासंस्थेमध्ये B12चा अभाव असेल तर काय होतो, तर प्रामुख्याने काय होतात, हातापायाला मुंग्या येतात. नंतर बरेच वेळा मणके काम करत नाहीत. नंतर पांढऱ्या जे काही चेतापेशी आहेत ज्या आपल्या मेंदूच्या, तर त्यांची पांढऱ्या त्या चेतातंतूची आवरणे गळून पडतात. म्हणजे मायलिन शीथ असतं ते तयारच होत नाही आणि त्यामुळे काय होतं, आज जर लहान मुलं असेल तर 4 महिन्यापर्यंत आपल्याला त्यांच्या अभावाची लक्षणे कळून येत नाहीत. परंतु त्यानंतर जर लक्षणे जाणवू लागतात आणि मग काय होतं की मूल लहान लहान आवाजाने दचकतं, अशक्तपणा येतो, डोक्याचं वजन पेलू शकत नाही, पालथे पडू शकत नाही, विनाकारण रडते, सोनेरी सोनेरी केस दिसायला लागतात, मेंदूची वाढ कमी होते, हं रक्तक्षय होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात. मग अशा वेळेस आपण B12चं इंजेक्शन देतो, सायनोकोबाल्मिनचं किंवा मिथाइलकोबाल्मिनचं, किंवा आपण एल्डरविट IV पण, B12चं एल्डरविटचं इंजेक्शन पण IV लावतात. कळलं का तुम्हाला? तर साधारणतः आपण जे काही सगळ्यात महत्वाचं डेफिशियन्सी, सगळ्यात जास्त दिसणारी डेफिशियन्सी B12ची असते. नॉर्मली हे 2.24 मायक्रोग्रॅम ते 800 मायक्रोग्रॅम इतकं बहुतेक असतं आपल्या शरीरामध्ये. तर परंतु आपल्यामध्ये नॉर्मली जर 224च्या खाली आलं किंवा त्याच्या बॉर्डर लाईन आलं तरी पण ते कमीच समजलं जातं आणि त्यासाठी आपल्याला B12ची आपण इंजेक्शन घेऊ शकतो किंवा आपण आपल्या आहारातून पण घेऊ शकतो. किंवा B12ची इंजेक्शन जरी घेतली तरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आठवड्याला एक असं देतात. खूप सिव्हिअर डिफिशियन्सी असेल तर 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पण देतात किंवा IV पण आपण लावू शकतो. लक्षात आलं का हे? ह्याच्यामध्ये काय कुणाला अडचण आहे का? बर, नाही असं थोडं मध्ये पुढे जाऊ. बोला सर. थोडक्यात रिवाइज करा, माझं जरा थोडं मिसिंग झालं मॅडम. हो, तर आपल्याला B12ला आपण काय म्हणतो, सायनोकोबाल्मिन असं नाव दिलेलं आहे. तर सगळ्यात प्रामुख्याने सायनोकोबाल्मिन जे आहे, तर
ह्याचं आपल्याला प्रामुख्याने काय बघायचं आहे की हे B12 जर डेफिशियन्सी आहे तर काय काय इफेक्ट येतात. तर आरबीसी, जे रक्तातील आरबीसी आहेत आपल्या, रेड ब्लड सेल्स, तर ते तयार व्हायचं काम काय होतं, प्रामुख्याने कमी होतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय होतं की मज्जासंस्थेवरती सगळ्यात मोठा परिणाम घडून येतो. मज्जासंस्थेच्या ज्या चेतापेशी आहेत त्याच्यावरती जे मायलिन शीथ आहे, तर ते कवरिंग तयार व्हायला B12 खूप मदत करतं. तर त्याच्यामध्ये त्या चेतापेशी किंवा मध्यवर्ती जी आपली चेतासंस्था आहे तिचं काम पूर्णपणे बिघडतं. हम्म त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय होऊ शकतं, तर मणक्यांमध्ये किंवा मणके पण आपले व्यवस्थित काम करायला किंवा हे करायला मदत होत नाही. नंतर जठर आणि आतड्यांमध्ये आपली पचनशक्ती काय होते, प्रामुख्याने कमी होते. हम्म आणि कमी होऊन काय होऊ शकतं की आपल्याला पचन म्हणजे भूक लागत नाही किंवा डायजेशन व्यवस्थित होत नाही किंवा बाकीच्या गोष्टींचं ऍब्झॉर्प्शन पण व्यवस्थित होत नाही. या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने काय होतात, दिसून येतात. मग रक्तामध्ये आपण बघितलं की रक्तामध्ये नक्की काय होतं, तर पर्निशियस अॅनिमिया होतं. नॉर्मली 4.5 ते 5 मिलियन इतके आरबीसीज असतात, परंतु B12 डेफिशियन्सीमुळे त्यांचं प्रमाण 1.1 ते 2.2 मिलियनच्या आसपास जाऊ शकतं. आणि अशा वेळेस काय होतं, एवढं जर कमी झालं तर प्रामुख्याने आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये आरबीसीचा शेप पण छोटा होतो, मायक्रोप्लास्टिक होतो. म्हणजे तो जर शेप एवढा असेल, समजा 8 मीटर डायमीटर आहे, तर तो 5 किंवा 6 मीटरवरच येऊन थांबतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आतल्या HB ला पण एक्सपांड व्हायला किंवा HB तयार व्हायला किंवा HB पण कमी होतं. आणि HB कमी झालं की आपोआपच आपल्याला थकवा, कंटाळा, उत्साह न वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवून येतात. हं? नंतर म्हणजे परसिस्टंट फटीग असतो, आपण थकवा जाणवतो, विकनेस जाणवतो, कन्फ्युजन मध्ये असतो. नंतर प्रामुख्याने आपल्याला काय होतं की तोंडातल्या जिभेला तोंड येणं, सारखं सारखं वारंवार रिकरंट टोमॅटायटिस किंवा ग्लॉसायटिस होणं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तोंड आतून कन्सिस्टंटली जर B12 डेफिशियन्सी असेल तर तोंड येतं. इव्हन तुम्ही आजारातून उठल्यावरती ऍब्झॉर्प्शन नीट नाही झालं त्यावेळेस पण तोंड येतं. नंतर मूड चेंज होतात, सायकोलॉजिकली तुमचे मूड चेंज होतात, इरिटॅबिलिटी येते, डिप्रेशन होतं, कधी कधी कन्फ्युजन होतं. पण आता B12 ची डेफिशियन्सी दोन कारणांनी होते. एक तर आहारातच तुम्ही कमी घेता किंवा तुमच्या शरीरात जे इंट्रिन्सिक फॅक्टर आहेत तेच कमी स्त्रावतात किंवा ते, कारण ते इंट्रिन्सिक फॅक्टर ऍब्झॉर्प्शनला मदत करतात B12च्या. पण जर ते इंट्रिन्सिक फॅक्टरच कमी स्त्रवले तर तुमचं ऍब्झॉर्प्शन होणार नाही. कशा कशातून मिळतं, प्रामुख्याने अॅनिमल प्रॉडक्ट मधून मिळतं. बीफचं लिव्हर, ऑयस्टर म्हणून जे समुद्रातला प्राणी आहे त्याच्यातून मिळतं. ते असे शंखासारखे असतात बघा, ते फोडतात आणि त्याच्यामधनं छोटंसं काहीतरी बाहेर काढतात, दॅट इज कॉल्ड एज ऑयस्टर. तर ते ऑयस्टर असतं, त्याच्यामध्ये सगळ्यात रिचेस्ट नॅचरल सोर्स व्हिटॅमिन फिश, सगळ्या फिशमध्ये साल्मोनेला, टुना, ट्राउट, या सगळ्या फिशमध्ये काय असतं, ग्रेट सोर्स ऑफ द व्हिटॅमिन B12 असतं. नंतर मीटमध्ये किंवा चिकनमध्ये पण B12 प्रामुख्याने असतं. किंवा जे लॅम्ब, म्हणजे शेळीचं जे बीफ, तिचं जे हे आहे त्याचं, किंवा डेअरी प्रॉडक्ट्स, मिल्क म्हणा, योगर्ट म्हणा, चीज म्हणा, किंवा तुम्ही फोर्टिफाईड प्रॉडक्ट्स खाता, जे प्रोटीन पावडर म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या, आता तुम्ही दुधामध्ये टाकायला बोर्नविटा वगैरे तसलं आणता, त्याच्यामध्ये ते फोर्टिफाईड विटॅमिन्स असतात. मग त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन B12 असतं फोर्टिफाईड गोष्टींमध्ये. मग अशा फोर्टिफाईड गोष्टी पण तुम्ही सप्लिमेंटरी किंवा हे म्हणून घेऊ शकता. किंवा सप्लिमेंटरी मध्ये टॅबलेट्स मिळतात मिथाइलकोबालमाइनच्या. नंतर इंजेक्शन येतं सायनोकोबालमिनचं, पिंक कलरचं असतं कारण त्याच्यामध्ये कोबाल्ट असतं. हा एकच जीवनसत्व आहे की ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि कोबाल्टचे पण अणू असतात आणि कोबाल्टमुळेच त्याला असा गुलाबी लालसर रंग येतो. तर सायनोकोबालमिनचं हे जे काही इंजेक्शन आहे पण ते विटकोफॉल म्हणून घेतात लोक, बरेच जण. आणि त्याचे खूप सिव्हिअर डिप किंवा एल्डरविट म्हणून पण येतं. सायनोकोबालमिन जे असतं ते केमिकल फॉर्म, हा. आणि एल्डरविट पण केमिकल आहे, पण एल्डरविट मध्ये अजून जरा जास्त प्रमाणात असतं, सायनोकोबालमिन मध्ये त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात असतं. आपण ह्याला मग डेफिशियन्सी असेल तर आठवड्यातून एक इंजेक्शन घ्यायला सांगतो किंवा मग सरळ IV थ्रू पण आपण इंजेक्शन देतो. पण मस्क्युलर जर ऍब्झॉर्प्शन IM दिलं तर ते स्लोली ऍब्झॉर्ब होत राहतं आणि त्याच्यामुळे डेफिशियन्सी परत कन्सिस्टंटली होण्याची शक्यता कमी होते. डेली किती गरज आहे, तर साधारणतः प्रौढ स्त्री आणि पुरुषांमध्ये 2 मायक्रोग्रॅम इतकी दैनिक आवश्यकता आहे. स्तनदा माता आणि गरोदर माता, गरोदर मातांना साधारणतः
2.5 मायक्रोग्रॅम इतकं लागतं आणि स्तनदा माता ज्या ब्रेस्ट फिडिंग आहे त्यांना 2.8 मायक्रोग्रॅम इतकं डेली लागतं. म्हणजे हे लक्षात ठेवा की सगळं. आणि व्हेजिटेरियन लोकांना ह्याचे डेफिशियन्सी होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे, कारण व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्सच कमीच आहेत. हं? तर त्यामुळे हा जर आजार विटेल डेफिशियन्सी झाली तर पर्निशियस ॲनिमिया होतो प्रामुख्याने. लक्षात द्या, आरबीसी ज्या कमी होतात त्याच्याने आपल्याला पर्निशियस ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे आरबीसी कमी झाला की त्यातले एचबी पण कमी होणार. एचबी कमी झाला की आपल्याला पर्निशियस ॲनिमिया होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला B12 डेफिशियन्सी होऊन परवडत नाही. किंवा B12 डेफिशियन्सी असेल तर आपण प्रॉपरली इंजेक्टेबल टॅबलेट्स, टॅबलेट्स पण सबलिंग्वल घ्या म्हणतो आपण, कारण सबलिंग्वली डायरेक्ट ॲब्झॉर्ब होतं स्टमक, म्हणजे आपल्या ब्लडमध्ये जातं. आपण कुठली पण गोष्ट जर सबलिंग्वल घेतली म्हणजे जिभेच्या खाली ठेवली तर तिचं डायरेक्ट ॲब्झॉर्प्शन ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट जिभेच्या खाली ठेवा म्हणून सांगतो. म्हणजे ॲब्झॉर्प्शन फास्टली काय होतं, ती चावून खायची नाही किंवा गिळून टाकायची नाही. तर आपण जर जिभेच्या खाली ठेवली आणि हळूहळू चघळली तर तिचं ॲब्झॉर्प्शन जिभेच्या खालून डायरेक्ट ब्लडमध्ये व्हायला सगळ्यात जास्त चांगला. किंवा मग इंजेक्टेबल किंवा आयव्ही पण आपण घेऊ शकतो. आता कोणती ह्याच्यामध्ये म्हणत काय मॅडम? हा टॅबलेट कोणती म्हणलं? बिथाईल कोबाल्माइन म्हणून येते. अच्छा, मी तुम्हाला मिथाइल कोबाल. तसं ब्रँड नेम पाठवते पण कंटेंट मिथाईल कोबाल्माइन असतं. हो. हं? त्याचे निरोकाइंड ओडी म्हणून पण येते. ब्रँड नेम जर हम्म. तुम्हाला पाहिजे असेल तर ब्रँड नेम मध्ये अच्छा. निरोकाइंड ओडी म्हणून येते. 8 रुपये का 10 रुपयाला काहीतरी एक गोळी आहे. पर हम्म. महाग आहे थोडी गोळी, पण ज्यांना आणि ते मुंग्या येतात. फिश ऑइल वगैरे ते कॉड नाही का? लिव्हर ऑइल मध्ये पण असतं, पण फिश मध्ये प्रॉपर जे फिश आहेत अच्छा, त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्यामध्ये. जास्त प्रमाणात असतं. कॉड लिव्हर ऑइल मध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी जास्त मोठ्या प्रमाणात असतं. B12 पण असतं पण व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतं. हम्म? अच्छा, अच्छा. बऱ्याच मुलांना कॉडलिव्हर. आपण जे मुडदूस झालेल्या मुलांना कॉड लिव्हर ऑइलनी मसाज करायला सांगतात. ते कॉड लिव्हर हम्म. ऑइलनी मसाज केला तर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी कमी व्हायला मदत होते. हम्म? आता व्हिटॅमिन सी बघायचं आहे आपल्याला. व्हिटॅमिन सी म्हणजे व्हिटॅमिन क, जीवनसत्व क म्हणतात त्याला. आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जीवनसत्व क म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? अस्कॉर्बिक आम्ल, अस्कॉर्बिक ऍसिड म्हणू शकता किंवा अस्कॉर्बिक आम्ल असं आपण म्हणतो. आणि हे प्रामुख्याने अँटीबायोटिक जीवनसत्व म्हणून वापरलं जातं, कारण हे रोगप्रतिकारक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवतं. म्हणून ह्याला अँटीबायोटिक जीवनसत्व असं म्हणतात. ह्याचा शोध 1727च्या दरम्यान लागला. कुणाला लागला तर झिल्वा या वैद्यकीय याचा प्रामुख्याने पहिल्यांदा शोध लावला. कसं काय शोध लागला तर 18व्या शतकामध्ये काय झालं की नौदलामध्ये जे काही सर्जन होते जेम्स लिंड म्हणून, त्यांनी सिद्ध दाखवलं की जे काही हिरड्यातून रक्त येतं, स्कर्वी नावाचा रोग आहे, तो कशाने कमी होतो तर लिंबानी, संत्रीनी, मोसंबीच्या रसाने कमी होतो. मग हिरड्यामधून हा जो काही रक्त आहे ते बरा होणारा त्याच्यातून कमी होतो. तर मग ह्याच्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे हिरड्यातून रक्त यायचं कमी होतं? आणि प्रामुख्याने समुद्रातून प्रवास करणाऱ्या लोकांना ह्याचं प्रमाण जास्त जाणवत होतं, कारण त्यांना ताज्या भाज्या आणि फळे मिळत नसत, कारण ते सगळं स्टोर्ड असतं महिनोन महिने. जेव्हा शिप निघते, मोठे कंटेनमेंट निघतं, तेव्हा ते महिन्याभराचा भाजीपाला कोल्ड स्टोरेजला भरलेला असतो, लोड केलेला असतो. मग तो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक महिनाभर पुरवला जातो. किती लोक आहेत, काय आवश्यकता आहेत, प्लॅन्ड मेनू असतात. महिनाभराचे मेनू प्लॅन्ड असतात, त्याच्यामध्ये पण ते चेंज करत नाहीत, कारण त्यांना ते व्यवस्थित पुरवायचं असतं. तर त्याच्यामुळे एवढं फ्रेश न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी होण्याची शक्यता जास्त. तुम्ही किती पण कोल्ड स्टोअर केलं तर त्याच्यातली व्हिटॅमिन्स कमी होतात हळूहळू. तर त्याच्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये डेफिशियन्सी समुद्रावरती जाणाऱ्या लोकांच्या मध्ये जाणवली. आणि मग त्यांना लक्षात आलं की संत्री किंवा मोसंबी किंवा लिंबू जेव्हा अशी आंबट फळे आपण देतो, हं, तर तेव्हा हे स्कर्वीचं प्रमाण काय होतं प्रामुख्याने कमी होतं. आणि त्यामुळे मग पहिल्यांदा हॉपकिन ह्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा लिंबातून व्हिटॅमिन सी प्रामुख्याने वेगळं केलं किंवा त्याचं रासायनिक सूत्र शोधून काय केलं, त्याला ॲस्कॉरिक ऍसिड असं नाव देण्यात आलं. 1938 मध्ये साधारणतः त्याला ॲस्कॉर्बिक ऍसिड किंवा व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणतात. किंवा व्हिटॅमिन सी न येता
ऍस्कॉर्बिक ऍसिड टी पिऊ शकते आणि तुमच्या लक्षात येणार नाही असं होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा की ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन सी विषयी लिहायचं आहे. तर व्हिटॅमिन सी चे गुणधर्म काय आहेत प्रामुख्याने? तर हे पण काय आहे, वॉटर सोल्युबल आहे, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सी काय आहे, वॉटर सोल्युबल आहे, जलद्राव्य आहे. नंतर कशामध्ये, तर अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणात विरघळतं. अल्कोहोलमध्ये काय होतं, थोड्या प्रमाणामध्ये विरघळतं, परंतु पेट्रोल, इथर किंवा बेन्झिन मध्ये हे विरघळत नाही, अविद्राव्य आहे. नंतर तुम्ही जेव्हा तांबे आणि चांदीच्या सांधीच्यात हे आंबट पदार्थ येतो, व्हिटॅमिन सी येतं, तेव्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते आणि डिहायड्रो अस्कॉर्बिक ऍसिड किंवा आम्लामध्ये, किंवा मग काळसर, बघा तुम्ही कधी ठेवलं तर खूप दिवस ठेवतं तर असं काळसर काळसर वर्ण येतं, किंवा काय काळसर असे डाग पडतात त्या ह्याच्यावरती, भांड्यांवरती. तांबे आणि चांदीमध्ये. म्हणून मग आपण काय म्हणतो की शक्यतो लिंबू तांबे किंवा चांदीच्या भांड्यांमध्ये पिळू नये. कारण का, तर मग त्याचं रिॲक्शन होण्याची शक्यता दाट असते आणि मग ते अन्नामध्ये उतरू शकतं. तर त्यामुळे आपण चांदीची ताटं वापरताना पण लोणची किंवा त्याच्यामध्ये आपण स्टीलची प्लेट ठेवून त्याच्यात लोणचं ठेवतो, तर डायरेक्ट चांदीवरती आपण लोणचं वाढत नाही. किंवा तांब्यामध्ये पण डायरेक्ट व्हिटॅमिन सीचा, म्हणजे आता तुम्ही भाजी करताना पण लोखंडाच्या कढईत भाज्या करता, तेव्हा मग त्याच्यामध्ये भेंडीमध्ये आपण चिंच टाकू शकतो, पण थोड्या प्रमाणात. पण आपण लिंबू पिळायला शक्यतो काय म्हणतो की टाकत नाही, किंवा लिंबू पिळत नाही डायरेक्ट लोखंडी कढईत, कारण त्याची रिॲक्शन होते. पण तांब्यावरती आणि चांदीवरती सगळ्यात जास्त होते. तर नंतर हे कसं असतं, पांढरे असतं, वासहीन असतं, आंबट असतं. आणि कसं असतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच, व्हिटॅमिन सी किंवा अस्कॉर्बिक ऍसिड आंबट असतं. आता आपण चिवड्यामध्ये वगैरे सायट्रिक ऍसिड नावाने वापरतो ते, की बरेच बाहेरच्या चिवड्यामध्ये थोडेसे आंबटसर गोडसर लागतात, तर ते सायट्रिक ऍसिडचे खडे टाकतात. इव्हन ढोकळा करताना त्याला थोडासा आंबूसपणा यावा म्हणून सायट्रिक ऍसिडचे खडे टाकतात. ते सायट्रिक ऍसिड विरघळलं जातं, असे क्रिस्टल्स येतात सायट्रिक ऍसिडचे, ते सायट्रिक ऍसिडचे क्रिस्टल विरघळले त्या ढोकळ्याला थोडासा आंबटपणा येतो. हे कसं असतं, तर पांढरं असतं, चवहीन आहे आणि आंबट चवीचे स्फटिकीय स्वरूपामधला घटक आहे आणि सर्वात जलद नाश पावणारा घटक आहे, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सी डायरेक्ट ऑक्सिडेशन होतं फास्ट मध्ये. लिंबू तुम्ही मोडून उघडा ठेवला तरी त्याचं ऑक्सिडेशन फास्ट होतं, म्हणजे जेवढ्या प्रमाणात ते व्हिटॅमिन सी राहायला पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं राहत नाही. झाकून ठेवल्यानंतर थोड्या प्रमाणात कमी होईल ऑक्सिडेशन, परंतु एकदा मळल्यानंतर ते लिंबू शक्यतो लवकर संपवावं, की आपण ते ठेवतो तसंच की थोड्या वेळाने परत वापरू, थोड्या वेळाने, तसं नसतं ते. तर त्याच्यामध्ये थोडं थोडं व्हिटॅमिन सी ऑक्सिडाइज, कारण सगळ्यात जास्त नाश पावतो लवकर. तुम्ही आता त्यामुळं उष्णता, प्रकाश, अल्कली, प्राणी जीवनमानाचा ह्याच्यावरती परिणाम होऊन नाश पावतो. तुम्ही आता हे आवळ्याचे डायरेक्ट तुम्ही काय करता, आवळ्याचं शिजवून, बरेच जण आवळ्याचे ते कॅन्डीज एक सुपारी करतात, किंवा उन्हामध्ये वाळवून आवळ्याची सुपारी करतात. त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन सीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नाश पावतं. थोड्या प्रमाणात राहतं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी नाश पावतो. त्यामुळे आवळा शिजवून खाण्यापेक्षा असं डायरेक्ट खाणं चांगलं आहे, किंवा तुम्ही न वाफवता त्याचं नुसत्याचे छोटे छोटे तुकडे करून असं त्याच्यावरती एक छोटीशी फोडणी टाकून आपण लोणचे टाईप करून पण खाऊ शकतो. पण शक्यतो सीझनल आवळा खाताना आपण अर्धाच आवळा खावा, पण डायरेक्ट खावा, कारण त्याचं मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल. नाही तर असं पण मिळतं, पण मग ते थोडंसं नाश पावतं लवकर. हवेत शिजवल्याने नाश पावतं, हवेच्या संपर्कात आलेला नाश पावतं. सगळ्यात रिएक्टिव्ह आणि सगळ्यात जलद नाश पावणारं व्हिटॅमिन सी आहे. ते हा, च्यवनप्राश जे बनवतात च्यवनप्राश मध्ये त्याच्यामध्ये. पण आवळे शिजवतात, त्याच्यामध्ये हा पण मग. प्रमाण कमी होतं ऍक्च्युली. हा जेवढं एका आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण असतं, त्याच्यापेक्षा ते निम्म्या प्रमाणात होत जातं. कमी निम्म्या होतं, म्हणजे प्रमाणात. पूर्ण जातं असं नाही, निम्म प्रमाण राहतं, परंतु म्हणजे बऱ्यापैकी फ्रेशच निम्म प्रमाण. आवळा खाल्लेला चांगला. हा, असं डायरेक्ट आवळा खाल्लेला जास्त चांगला. मग अच्छा तुम्ही अच्छा. आवळ्याचं तुम्ही काय करू शकता, एक आवळा डायरेक्ट असं तुकडे करू शकता आणि मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं जिरे, मीठ आणि ते आवळा
आणि मग थोडंसं ते फिरवायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं सरबत सारखं करून, मग एक चमचा साखर वगैरे पण टाकू शकता तुम्हाला, तुरट चव फार नको असेल तर, किंवा गूळ टाकू शकता. म्हणजे सरबतासारखं करून पण पिऊ शकता, किंवा नुसतं डायरेक्ट तुम्हाला फक्त धनेजिरीची पूड, मीठ, पाणी लावून असं टाकून पण प्यायचं असेल तर तसं पण पिऊ शकता, डायरेक्ट सरबत टाईप. नुसता आवळा खाण्यात येत नसेल तर. ते हम्म. बरेच वेगवेगळे ह्याच्यामध्ये फक्त आवळ्याचा एक रस मिळतो, ते आवळा ज्यूस. हा, ते आवळा ज्यूस त्याच्यामध्ये असतो तो काय काय करतात ते ऍक्च्युली, आवळा एक 5च मिनिटं शिजवतात, एक 4-5 मिनिटं. नंतर त्याच्या फोडी बनवतात आणि ते साखरेच्या पाकामध्ये त्या भिजत ठेवतात 2 दिवस 3 दिवस, आणि ते वर खाली करतात. आणि त्यातून जे आवळे येतात ते उन्हामध्ये वाळत टाकतात, त्याच्या आवळा कॅन्डी तयार होतात. आणि राहिलेलं जे सिरप आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकतात, सायट्रिक ऍसिड पण असतं त्याच्यामध्ये, थोडंसं प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. आणि मग ते 2-3 प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकून ते आवळ्याचं सिरप तुम्हाला दिलं जातं, आणि ते राहिलेलं आवळ्याचं सिरप आहे, मग त्याच तुम्ही सरबत करून पिता. परंतु आपण जे नाही डायरेक्ट नाही, मी बनवतो काय ते ते लवकर. हम्म. पतंजलीने वगैरे आवळा ज्यूस वगैरे असं काही काढतात बघ, कोरफड ज्यूस, आवळा ज्यूस. पण ते सगळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी नाश न पावता करायचा प्रयत्न केलेला असतो. अच्छा. त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लायमेट कंट्रोल करणं, नायट्रोजन वापरणं, स्टरलायझेशनच्या पद्धती वापरणं, हवेचा संपर्क येऊ न देणं, पटकन त्या मशीन मधून पॅकिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते प्रिझर्वेटिव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते प्रिझर्व होतं की नाही असं नाही म्हणत मी. थोड्या प्रमाणात हम्म. डिस्ट्रॉय पण होत असणार आहे, सगळ्या पूर्ण हम्म. प्रमाणात येत नसणार आहे, पण ते बरोबर आहे. फॅक्टरीमध्ये आणि प्रत्येक गोष्टी कंट्रोलमध्ये गोष्टी करून केलेल्या असल्यामुळं त्याचं प्रमाण आपण जसं करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ते चांगलं राहणार आहे. आवळा ज्युसेस किंवा हे तुम्ही सीझनल तुम्ही पण करू शकता. म्हणजे मी तर म्हणते की ते शिजवण्याच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट थोडंसं गुळ साखर घालून 2-3 दिवस आवळा भिजत ठेवला तरी तुम्हाला 1 दिवसाचं ते सरबत, किंवा मग डायरेक्ट मी सांगितलं तसं तुम्ही त्याचे तुकडे करून डायरेक्ट मिक्सरमधनं काढून त्याचं सरबत बनवू शकता. त्याच्यामध्ये साखर, धनेजिरीची पूड, मीठ टाकून पण सरबत बनवू शकता आणि पिऊ शकता डायरेक्ट. ते फ्रेश कधी पण जास्त चांगलं अजून. हम्म. त्याच्यानंतर आता हे 2 स्वरूपात असतं जीवनसत्व व्हिटॅमिन सी. त्याचं पहिलं नाव काय आहे तर ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणून, त्याला आपण रेड्युस्ड फॉर्म म्हणतो. हम्म. किंवा एल ऍस्कॉर्बिक आम्ल असं म्हणतो. दुसरं असतं ते एल डी हायड्रोअस्कॉर्बिक आम्ल. हम्म. तर हे जे काही एल डी हायड्रोअस्कॉर्बिक आम्ल आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑक्सिडाइज्ड फॉर्म म्हणतो, म्हणजे ऑक्सिडेशन झाल्यानंतर तयार झालेला फॉर्म. आणि रेड्युस्ड फॉर्म म्हणजे ऍस्कॉर्बिक आम्लला आपण काय म्हणतो, रेड्युस्ड फॉर्म म्हणतो. दोन्ही स्वरूपामध्ये क जीवनसत्व कार्यक्षम असतं, लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन जरी झालं तरी त्या स्वरूपामध्ये ते पण बऱ्यापैकी कार्यक्षम असतं. आता आपल्या आतड्यातून काय होतं, प्रामुख्याने व्हिटॅमिन सी काय केलं जातं, रक्तामध्ये शोषलं जातं. आता शरीरामध्ये आपल्याकडे ॲड्रिनल ग्लँड आहे जी आपल्या वृक्क ग्रंथीवरती किंवा किडनीवरती असते, आणि पिच्युटरी ग्लँड जी आपल्या ब्रेनमध्ये असते. नंतर मेंदू, पित्ताशय आणि मूत्रपिंड आणि यकृत, या सगळ्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणामध्ये असते. पिच्युटरी ग्लँड, ॲड्रिनलिन ग्लँड, मेंदू, पित्ताशय, मूत्रपिंड, यकृत, ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये लागतं किंवा तिथं जास्त प्रमाणामध्ये असतं. रक्तपेशीमध्ये पण असतं. आता जर जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतलं गेलं तर ते काही स्टोअर होत नाही शरीरामध्ये. व्हिटॅमिन सी कुठं स्टोअर होत नाही, तर ते युरिन मधून बाहेर पडतं किंवा युरिन मधून बाहेर निघून जातं. जेवढं डेली तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी खाल्लं म्हणून ते कुठेतरी स्टोअर होईल आणि तुम्हाला त्याचा पुढे उपयोग येईल असं होत नाही. व्हिटॅमिन सी जर जास्त प्रमाणात झालं तर ते युरिन मधून काय होतं, प्रामुख्याने बाहेर पडतं. आता व्हिटॅमिन सीचे कार्य काय आहेत किंवा फंक्शन्स काय आहेत, आपण एवढे बघितलं की व्हिटॅमिन सी गरजेचं आहे, तर व्हिटॅमिन सीचे प्रामुख्याने फंक्शन्स काय आहेत. 1-2च मिनिटं.
तर आपण काय बघितलं होतं की व्हिटॅमिन सी मध्ये प्रामुख्याने ऍस्कॉर्बिक आम्ल आणि डिअस्कॉर्बिक आम्ल, आपण जे दोन प्रकार बघितले होते, तर त्याच्यामध्ये सगळीकडे आढळतं. हे प्रामुख्याने आतड्यामध्ये ऍब्झॉर्प्शन होतं, यकृतामध्ये, मेंदूमध्ये, स्प्लिहामध्ये, ह्या सगळीकडे आपल्याला, कारण रोगप्रतिकार प्रतिबंधक म्हणून प्रामुख्याने आपल्याला व्हिटॅमिन सीचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो. किंवा स्किन, त्वचा चांगली होण्यासाठी पण व्हिटॅमिन सी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतं. तर आपण काय बघतो पहिलं. थँक्यू. बघलं का तुम्ही? हा, हा. तर पहिलं फंक्शन काय आहे ह्याचं, तर प्रामुख्याने कोलेजन जे आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या त्वचेच्या आतल्या थरांमध्ये आपल्या स्किनला एक प्रकारचा टोन येतो बघा, एक प्रकारचा मसलला टोन असतो, किंवा अणुरेणूंना एकत्र, आपले जे शरीरातले त्वचेचे आतले अणुरेणू आहेत त्यांना एकत्र करून ठेवणारा सिमेंट सारखा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो कोलेजन. आणि ह्या कोलेजन निर्मितीचं काम प्रामुख्याने व्हिटॅमिन सी करतं. आणि त्यामुळे पेशीला काय होतं, एक विशिष्ट जागी स्थिर राहणे किंवा सुरकुत्या न पडणे, त्वचा एकदम वरच्या बाजूला अशी अपलिफ्टेड राहणे. तर जसं जसं तुमचं एजिंग होत जातं तसं कोलेजन कमी होत जातं आणि मग तुमची स्किन अशी ड्रूप व्हायला लागते, खाली यायला लागते, सुरकुत्या, कारण कोलेजन कमी होतं आणि कोलेजन कमी झालं की सुरकुत्या, चेहऱ्यावर खाली ड्रुपिंग होणे हे आपल्याला जास्त जाणवायला लागतात. प्रत्येक हाडा, खुर्च्या आणि संयोगी पेशी जालांसाठी पण, मजबूतीसाठी, आपल्याला केस बळकट होण्यासाठी पण व्हिटॅमिन सी ची प्रामुख्याने गरज असते. प्रामुख्याने दात आणि हिरड्याच्या अस्वस्थतेसाठी, म्हणजे जर व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी असेल तर आपल्याला हिरड्यातून रक्त येणं आजार होतो, त्याला कॉल्ड स्कर्वी. जिंजिवायटिस होतो, म्हणजे हिरड्यांना सूज येते आणि हिरड्यातनं रक्त यायला लागतं आणि त्याला आपण स्कर्वी असं म्हणतो. की दात आणि हिरड्यांची मजबूती काय असते, व्हिटॅमिन सी वरती प्रामुख्याने अवलंबून असते. आणि जे काही कोलेजन आहे ते हिरड्यांना आणि दातांना एकत्र मजबूत बांधायला पण प्रामुख्याने उपयोगी पडतं. इव्हन दातावरील जे काही डेंटिन आहे, कार्टिलेज आहे, ह्या सगळ्यांच्या वाढीसाठी काय होतं, प्रामुख्याने व्हिटॅमिन सी उपयोगी पडतं. आता तुम्हाला समजा जखम झाली आणि मग जखम झाल्यानंतर जे काही आपल्या केशवाहिन्यांचं किंवा कॅपिलरीजचं जाळं, केशवाहिन्या म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्यांना कॅपिलरीज म्हणतो, तर त्यांचं काय काम असतं, तिथं आपण बघितलं की व्हिटॅमिन के आपल्याला काय करतं, प्रोथ्रॉम्बिनचं थ्रॉम्बिनमध्ये रूपांतर करून काय करतं, तिथं रक्तस्राव थांबवायचं काम करतं. आणि त्या गोष्टीला जसं व्हिटॅमिन के मदत करतं, तसंच व्हिटॅमिन सी पण काय करते, जखम भरून यायला आणि तिथं रक्तस्राव थांबवायला व्हिटॅमिन सी आपल्याला काय करतं, मदत करतं. हं? शाकाहारी अन्नामध्ये प्रामुख्याने काय होतं की, जे आपलं, आपण लोखंडात म्हणजे फेरिक जे घेतो आपण शाकाहारी लोक, तर त्याचं फेरस मध्ये रूपांतर करायला पण कोण काम करतं, तर फेरिकचं रूपांतर फेरस मध्ये, लोहचं रूपांतर जे फेरिक आहे त्याचं फेरस मध्ये करायला सुद्धा, आणि कारण हे फेरस मध्ये झालं तरच आपण आतड्यातनं ते शोषून घेऊ शकतो. तर हे फेरिकचं रूपांतर फेरस मध्ये करायचं पण व्हिटॅमिन सी काय करतं, मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं. नंतर फॉलिक आम्ल आणि व्हिटॅमिन सी एकमेकावर अवलंबून आहेत, आपण फॉलिक आम्ल शिकताना बघितलं होतं. तर जे काही फॉलिक आम्लचे कार्यक्षम किंवा टेट्रोहायड्रोफॉलिकचे जे काही घटक आहेत त्यांना रूपांतर करण्यासाठी, किंवा फॉलिक आम्लचं, तर त्याला व्हिटॅमिन सी ची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. हम्म अंतस्रावी ग्रंथी आहेत जे आपल्या सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स, त्याच्यामध्ये पण स्त्राव निर्मिती करायला पण व्हिटॅमिन सी अप्रत्यक्षरित्या मदत करतं, म्हणजे डायरेक्ट नाही मदत करत, पण त्या एन्झाईम्सला मदत करून अप्रत्यक्षरित्या पॅसिव्हली काय करतं, ते त्याला मदत करतं. त्याच्यानंतर यकृतामध्ये जे काही विषारी घटक येतात बाहेरून, म्हणजे हवेतून पॉल्युशनमुळं किंवा पाण्यातून म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही विषारी घटक येतात, म्हणजे प्रामुख्याने शिसे, बेन्झिन, आर्सेनिक, यासारख्या गोष्टी ज्या काही आपल्या येतात त्यांना प्रतिबंध करणं किंवा त्यांना काढून टाकण्याचं काम पण प्रामुख्याने कोण करतं, व्हिटॅमिन सी करतं. नंतर आपल्या जे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, जे कोलेस्ट्रॉल असतं त्याची गरज असते आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये, पण अति प्रमाणात कोलेस्ट्रॉल झालं तर दॅट इज बॅड, म्हणजे ते आपल्या रक्तवाहिन्यांना अरुंद करतं आणि त्यांची क्षमता कमी करतं किंवा त्यांची इलॅस्टिसिटी कमी करतं. तर तेव्हा मग हार्ट अटॅकचा धोका आपल्याला वाढतो. तर ह्या कोलेस्ट्रॉलचं चयापचय करायला, का त्यांचं मेटाबॉलिझम करायला आपल्याला व्हिटॅमिन सी ची प्रामुख्याने गरज असते. नंतर आपल्या शरीरांतर्गत काय असतं की, एक फिनाइल अलाइन म्हणून काय असतं नत्राम्लापासून,
फिनाईल अलाइन हे जे नत्राम्ल आहे, लक्षात घ्या, फिनाईल अलाइन हे अमिनो ऍसिड आहे आणि त्याचं टायरोसिन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय असतं, प्रामुख्याने त्या नत्राम्लापासून टायरोसिन बनतं. आणि हे टायरोसिन कशाला उपयोगी पडतं आपल्याला, तर आपलं थायरॉक्सिनचे स्त्राव म्हणजे आपले जे थायरॉइड ग्लँड आहे त्याच्यामध्ये जे थायरॉक्सिन तयार होतं, T3 म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, T3 T4 आणि TSH असतं. तर त्या थायरॉक्सिन म्हणजे T3, तर T3 थायरॉक्सिन निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला काय होतं, व्हिटॅमिन सी ची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. नंतर शरीरातील ज्या पांढऱ्या पेशी आहेत आपल्या किंवा रक्तपेशी आहेत आरबीसी, त्या सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम रोगांपासून किंवा सैनिक पेशींना मदत करायला किंवा प्रतिजैविक तयार करायला, सगळ्याच गोष्टींना, शरीराचं सगळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी करतात. त्यामुळे आपण च्यवनप्राश म्हणजे आवळ्यामध्ये च्यवनप्राश वापरतात. कारण का, इवन रसायन म्हणून एक रसायन आपण जसं योगामध्ये बघतो की रसायन वाजीकरण, की रसायनशास्त्र आहे योगा म्हणजे जसं वेगवेगळे शास्त्र आहेत जसं वाजीकरण शास्त्र, रसायनशास्त्र. तर ह्या रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळे धातू वापरून आपण हे करतो, तसं वाजीकरण शास्त्रांमध्ये वेगवेगळे कल्प वापरून आपण वृद्धत्वापासून लांब राहतो किंवा त्याच्यापासून आपण काय करतो, आपण तारुण्य राहायचं किंवा आपलं एजिंग कमी करायचं किंवा आयु वाढवायचा आपण प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एजिंग कमी करायला किंवा आपल्या ह्या गोष्टी कमी करायला मदत करतं. नंतर व्हिटॅमिन सी शरीराला एक प्रकारचा हलकेपणा देतं. त्याच्यामुळे काय होतं, त्वचेला, आपल्या त्वचेचा वर्ण किंवा कांती उजळते. आता नवीन नवीन प्रकारचे सगळे सिरम बघता तुम्ही, व्हिटॅमिन सी चे सिरम आलेले आहेत. आपल्या काळामध्ये असले प्रकार नव्हते. आता ह्या काळामध्ये सगळ्या गोष्टींचे सिरम, सगळ्या व्हिटॅमिनचे मल्टीव्हिटॅमिन आणि खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या फायद्याचा थाप छापतात. आता हे मिनिमलिस्टिकचं जो कॅनेडियन ब्रँड होता एक ओरिजिनल म्हणून, तर तो 2500-3000ला हे पहिले सिरम छापत होता. आता हे भारतातल्या मिनिमलिस्टिक कंपनीने तिचं कॉपी केलं सेम टू सेम, पण त्यांची प्राइसेस त्यांच्यापेक्षा कमी आहे. आणि आता मिनिमलिस्टिकला अंडरटोन का काहीतरी कंपनी आली, तिने कॉपी केलं. मग आता ह्याच्यामध्ये कम्प्लिटली फक्त स्पेसिफिक विटॅमिन वापरलेत. मग तुम्ही B5 वापरा, मग तुमची ऑइल कंट्रोल होईल स्किन मधला, तुमची त्वचा छान होईल. व्हिटॅमिन सी चं सिरम वापरा. आता व्हिटॅमिन सी इतकं व्हॉलाटाईल आहे, हे कसं सिरम बनवतात देवच जाणे. आणि ते व्हिटॅमिन सीचं सिरम जे असतं त्याच्या किमती पण म्हणजे सगळेच जण म्हणतात, आता सगळेच जण ब्रँड बाजारात उतरले, ते ममाअर्थ पासून ते सगळेच, पतंजली पण उतरलेत आता म्हणजे त्याच्यामध्ये. हे सगळे व्हिटॅमिन सी सिरम करतात आणि मग तुमच्या त्वचेचं वर्ण उचलतो. कारण ते आता विको टर्मरिक मागं पडलं, फेअर अँड लवली मागं पडलं. आता तुमच्या त्वचेवरचे काळे डाग घालवायचे, तुमच्या त्वचेचा रंग उजळायचा आहे, तुमच्या त्वचेला कांती आणायची, तर मग ते स्किनचं रुटीन फॉलो करा. मग ते काय करा, रात्री झोपताना व्हिटॅमिन सी लावा. मग रेटिनॉल, आता तर तुमचं एजिंग कमी करायला, सुरकुत्या कमी करायला 0.3% रेटिनॉल लावा, आठवड्यातून 2दा लावा. म्हणजे ह्या सगळ्या विटॅमिन्सचा सिरमचा वापर, सिरम बनवले जातात. आणि ते सिरम अक्षरशः एवढे एवढे सिरम 1,00,000-500, म्हणजे जे गोळ्या आपण 30-40-50 रुपयामध्ये गोळ्या खाऊन आपलं त्वचेचं स्वास्थ्य चांगलं करू शकतो किंवा आपण जेवणातून घेऊन चांगलं करू शकतो, तर त्या सिरमच्या स्वरूपात लोकांना ते, म्हणजे तुम्ही विचार करा, त्वचेवर लावण्यापेक्षा तुम्ही आतून पोटातून घेतलं तर त्याचं स्वास्थ्य एकदम अजून चांगलं राहणार आहे. तर मग लोकांना ते लक्षातच येत नाही, म्हणजे कंपन्या त्याचा इतका मोठा बोबाटा करतात की आता सगळ्या मुली सिरम वापरतात. बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात सिरम वापरले जातात आता सध्या. आणि युट्यूबमुळे इतकं इन्फॉर्मेशन मिळाली आहे की लोक म्हणजे कोणाला कन्सल्ट करायचा पण त्रास घेत नाहीत. डायरेक्ट त्यांनी सांगितलं म्हणजे बरोबर आहे म्हणून मग वापरतात. मग त्याच्या गोष्टीचे काही दुष्परिणाम पण असतात प्रत्येक गोष्टीचे. नंतर प्रामुख्याने त्वचेला वर्ण आणि कांती प्राप्त करून देतं. सहनशक्ती वाढवायला पण व्हिटॅमिन सी मदत करतं. नंतर जे टोकोफेरॉल जे आहे, आपण जे व्हिटॅमिन ई बघितलं होतं, तर त्याला अल्फा टोकोफेरॉल मध्ये रूपांतर करायचं काम पण कोण करतं, व्हिटॅमिन सी करतं. नंतर आपल्या ज्या धमन्या किंवा आपल्या सगळ्या शरीरातल्या आर्टरीज आहेत त्यांचं काठिण्य कमी करणे किंवा त्यांची इलॅस्टिसिटी
मजबूत ठेवणे त्यासाठी पण आणि मोतीबिंदू होऊ नये म्हणून पण या दोन्हीसाठी पण व्हिटॅमिन सी प्रामुख्याने काय करतं, मदत करतं. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी चे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे कोलॅजनची निर्मिती, अणुरेणूंना एकत्र सिमेंट सारखा घट्ट पदार्थ, हाडे, खुर्च्या, मज्जापेशी, संपेशीजाल हे सगळ्यांच्या मजबूतीसाठी. नंतर दात आणि हिरड्या यांच्या स्वास्थ्यासाठी. मग त्याच्यामध्ये दाताला कोलॅजननी मजबूती आणतं, त्याच्यानंतर काय करतं, प्रामुख्याने हिरड्यांना मजबूती आणतं, हिरड्यातून रक्तस्राव होऊ देत नाही. नंतर डेंटिन कार्टिलेज जे दाताचे आहेत त्यांच्या निर्मितीसाठी पण मदत करतं. जखम झाली आणि रक्तस्राव होत असेल तर रक्तस्राव प्रतिबंधक म्हणून व्हिटॅमिन सी मदत करतं. त्याच्यानंतर शाकाहारी लोकांमध्ये फेरिक आम्लचं फेरस आम्लामध्ये, कारण फेरिकचं फेरसमध्ये केल्याशिवाय ते आतड्यातून ऍब्झॉर्ब होत नाही, तर फेरिकच्या स्वरूपात लोक तुम्ही आयर्न घेता बाहेरून आणि त्याचं फेरस मध्ये रूपांतर करायला व्हिटॅमिन सी मदत करतं. नंतर आपण जे काही टेट्रोहायड्रोफोलिक फोलिक बघितलं होतं तर त्याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी किंवा त्याचं रूपांतर होण्यासाठी पण व्हिटॅमिन सी ची गरज आहे. थोडक्यात फॉलिक ऍसिड तुम्हाला कळलं, टेट्रोहायड्रोफोलिक ऍसिड. नंतर अंतस्रावी ग्रंथीतील हार्मोन्सच्या कार्यासाठी. नंतर प्रामुख्याने थायरॉक्सिन जी आपली थायरॉइड ग्लँड आहे त्यातलं T3 थायरॉक्सिन स्त्रवण्यासाठी पण ह्याच्यासाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो. नंतर जे काही विषारी पदार्थ आहेत, बेन्झिन म्हणा, शिसे म्हणा, तर त्यांना आपल्या रक्तातून काढून टाकायला पण व्हिटॅमिन सी मदत करतं. नंतर आपल्या जेवढ्या काही संरक्षण करणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, WBC, आपण त्यांना सैनिकाचं काम करतो असं म्हणतो, तर त्यांना सैनिक पेशींना मदत करण्याचं काम आणि प्रतिजैविक किंवा प्रतिजैनिक तयार करण्याचं काम पण कोण करतं, व्हिटॅमिन क करतं. नंतर शरीराला हलकेपणा देतं, ताजेपणा देतं, शरीराच्या त्वचेचा वर्ण आणि कांती सुधारतं, गोरं करतं त्वचेला. आणि प्रामुख्याने काय करतं की व्हिटॅमिन ईचं जे आहे, टोकोफेरॉल जे व्हिटॅमिन ई आहे त्याचं अल्फा टोकोफेरॉल मध्ये, कारण ते ऍक्टिव्ह स्वरूपात असतं अल्फा टोकोफेरॉल. टोकोफेरॉल डायरेक्ट ऍक्टिव्ह नसतं, तर त्याचं रूपांतर अल्फा मध्ये झालं ते ऍक्टिव्ह होतं. तर त्याचं रूपांतर अल्फा टोकोफेरॉल मध्ये करायसाठी आपल्याला व्हिटॅमिन सी उपयोगी पडतं. आणि रोहिण्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल किंवा काठिण्य आहे, कोलेस्ट्रॉलचं चयापचय झालं की रोहिणीचं काठिण्य कमी होणार आहे किंवा इलॅस्टिसिटी वाढणार आहे आणि मोतीबिंदू होऊ नये किंवा त्याचं संरक्षण म्हणून पण आपल्याला व्हिटॅमिन सीचा काय होतं, प्रामुख्याने वापर होतो. आता ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? नाही मॅडम. नाही, ठीक आहे. आता दैनिक आवश्यकता किती आहे व्हिटॅमिन सी ची डेली? तर प्रौढ पुरुष आणि प्रौढ स्त्रियांमध्ये आपल्याला रोज 40 मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन सी लागतं. नंतर गरोदर स्त्रियांना 60 मिलीग्रॅम डेली लागतं आणि ब्रेस्ट फिडिंग ज्या मदर करतात, लॅक्टेटिव्ह मदर, तर त्यांना 80 मिलीग्रॅम लागतं. आणि मुलांना, म्हणजे जेवढे सगळी मुलं आहेत, ऍडolescent मुलं आणि मुली, त्यांना सगळ्यांना आपल्या एवढंच प्रौढ स्त्री पुरुषांना 40 मिलीग्रॅम इतकं लागतं, लक्षात ठेवा. आता कोण कोण सांगते मला व्हिटॅमिन सी चे सोर्सेस सगळ्यांना माहित असतील. व्हिटॅमिन सी कशा कशातून लिंबू, मिळतं? लिंबू, हा आवळा, हा सर्व मोसंबी, संत्री. हा सर्व सिट्रस फॅमिली मधले फळ. फूड. हा, अजून काय सांगता येतील का सिट्रस फळांमधले कुठले कुठले फूड आहेत? म्हणजे लिंबू, संत्रे, मोस आवळा, सिट्रस हम्म तर हम्म, तर साधारणतः सगळे, म्हणजे पेरू आलं सगळ्यात महत्वाचं फळांमध्ये. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि आवळ्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतं, लक्षात ठेवा. गवा आपण जे म्हणतो पेरू, टोमॅटो गाव. मध्ये असतं. हम्म. लिंबू, पेरू, आवळा, टोमॅटो, ह्याच्या सगळ्यांमध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणामध्ये असतं. नंतर जे काही अननस पण आहे, आंबट फळामध्ये, अननसामध्ये पण व्हिटॅमिन सी, बोरामध्ये पण असतं. त्याच्यात नंतर आपल्याला पपई, आंब्यामध्ये पण आपल्याला व्हिटॅमिन सी बऱ्यापैकी, संत्री, मोसंबी यांच्यामध्ये पण आढळून येतं. पालेभाज्यामध्ये थोड्या प्रमाणात असतं, पण असतं. तर आता 100 ग्रॅम जर आवळा घेतला तर त्याच्यामध्ये 600 मिलीग्रॅम इतकं साधारणतः आपल्याला व्हिटॅमिन सी आढळतं. पेरूमध्ये 100 मिलीग्रॅम जर पेरू घेतला तर त्याच्यामध्ये आपल्या 100 ग्रॅम जर पेरू घेतला तर त्याच्यामध्ये 212 ग्रॅम इतकं आपल्याला काय आढळतं, व्हिटॅमिन सी आढळतं.
राजगिरा बघ, आपण भाजी खातो राजगिऱ्याची, उपवासाला वगैरे पण खातात किंवा पालेभाजी म्हणून पण खातात. तर तिच्या 100 ग्रॅम पालेभाजीमध्ये 173 ग्रॅम इतकं काय असतं, हे असतं, विटॅमिन सी असतं. हम्म. त्याच्यानंतर जी काही आपण मुळ्याची पानं खातो, तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम पानामध्ये 81 मिलीग्रॅम इतकं असतं. आणि सिमला मिरची आणि कोथिंबिरीमध्ये पण असतं बरं का, पण ते कमी प्रमाणात आहे, 135-137 मिलीग्रॅम आहे साधारणतः. हम्म. तर बाकीच्या मध्ये सगळ्यामध्ये फक्त लिंबू रसामध्ये 63 आहे, संत्री रसामध्ये 68 आहे. 100 ग्रॅम जर लिंब घेतली तर त्याच्यामध्ये 63 ग्रॅम इतकं विटॅमिन सी आढळतं. अननसामध्ये पण 63 आहे आणि संत्रीच्या रसामध्ये आपल्याला 68 ग्रॅम इतकं आढळतं, संत्री आणि मोसंबीच्या रसामध्ये. हम्म. टोमॅटोमध्ये 32, 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 32 ग्रॅम इतकं विटॅमिन सी आढळतं. आणि आता आपण जे पत्ता कोबी खातो, पत्ता कोबीमध्ये मात्र 100 ग्रॅम पत्ता कोबीमध्ये 124 ग्रॅम इतकं विटॅमिन सी असतं, लक्षात घ्या. मॅडम, तर हं, 124 टोमॅटो आपण मिलीग्रॅम जो आहे ना, ओके, हं, टोमॅटो कच्चा खाल्ला पाहिजे ना, मग विटॅमिन सी. आता आपण भाजीत वापरतो किंवा आमटीत वापरतो तो टोमॅटो, तो थोडासा शिजतोच ना. मग त्याच्या शिजतोच, हो हो. मग ते विटॅमिन सी थोडं कमीच होणार ना त्यातलं. तर थोडं कमी होणार. आता 32 ग्रॅम जर 100 ग्रॅम मधनं मिळत असेल तर तिथे आपल्याला 15 किंवा 16 ग्रॅम मिळणार, ते निम्म्याने कमी होणार बऱ्यापैकी. हं? आणि काही तुम्ही जे लोकांना सांगितलं ना, पित्ताचा त्रास असतो, ते लिंबू शक्य जास्त खाऊ शकत नाहीत ना, म्हणजे लिंबाचा रस किंवा मग त्याच्याऐवजी ऑप्शन्स चालू शकतात ना, पेरू किंवा आवळा वगैरे. आवळा चालू शकतो, पेरू चालू शकतो. हं? ओके ओके. चेंज करून करून म्हणजे वापरत राहायचं सगळ्या गोष्टी. हा. मॅडम तुम्ही मग जे तुम्ही सांगितलं ना, 100 ग्रॅम मध्ये, आता प्रत्येक हम्म जे सांगितलं 100 ग्रॅम आवळ्यामध्ये 600 मिलीग्रॅम का? 600, हा 600 मिलीग्रॅम. मिलीग्रॅम म्हणजे जे मिलीग्रॅम मध्ये पुढचा बरं का, ग्रॅम मध्ये नाही. हा. हा पुढचं मिलीग्रॅम सगळं. हा मिलीग्रॅम आहे, पुढचं मिलीग्रॅम आहे. हा. हा. तर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी नष्ट होतं, त्यामुळं आपण त्याचा गुणधर्म लक्षात ठेवूनच आपल्याला काय करायचं, त्याचा वापर करायचा आहे. हम्म. तर जर आपण झाकण न ठेवता भाज्या शिजवल्या ना, तर त्याचं काय होतं की 60% विटॅमिन जी नाश पावतं, लक्षात ठेवा. आपण जर झाकण न ठेवता भाज्या शिजवल्या किंवा टोमॅटो आपण काय म्हणतो ते सगळं झाकून शिजवायचं आहे आपल्याला. झाकून शिजवलं तर ते 40% किंवा 30% प्रमाणात नष्ट होतं, परंतु झाकून नाही शिजवलं तर ते डबल प्रमाणात म्हणजे 60% प्रमाणामध्ये विटॅमिन सी काय होतं त्याचं, नष्ट होतं. शक्यतो फळांच्या साली काढून फळे खाऊ नयेत, तर ती स्वच्छ धुवावीत आणि सालीसहित फळे खावीत, तर त्याचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होतो, उपयोग होतो. फळे चिरून जास्त वेळ ठेवायची नाहीयेत आपल्याला. चिरल्या चिरल्या लगेच खायची. फळे चिरले की त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झालं तरी त्याचं म्हणजे मिळतं विटॅमिन सी, परंतु विदाउट ऑक्सिडेशन त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त चांगला मिळतो. हम्म. तर म्हणजे जास्त शिजवू नये, कच्च्या गोष्टी खाण्याच्या किंवा फळं किंवा ही शक्यतो कच्च्या स्वरूपात, टोमॅटो आपण कोशिंबिरी करतो, सॅलड करतो, मग त्याच्यामध्ये टोमॅटो काकडी कच्चं खाण्यामध्ये किंवा सॅलड म्हणून पण टोमॅटो काकडी खाणं जास्त चांगलं. आता समजा जीवनसत्व क चा अभाव झाला तर आपल्याला काय काय गोष्टी होणार आहेत, तर त्याचा आपण पहिला स्कर्वी नावाचा रोग होतो, सगळ्यांना माहितीये. हा. तर ह्या स्कर्वीवरती शॉर्ट नोट्स येते बरं का, 4 मार्काला किंवा 5 मार्काला ह्याच्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते. तर जर जीवनसत्व क चा सतत अभाव झाला तर आपल्याला स्कर्वी किंवा त्याला आपण मराठीमध्ये रक्तपिती म्हणतो, इंग्लिशमध्ये स्कर्वी म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, रक्तपिती नावाचा काय होतो, प्रामुख्याने रोग होतो. मग आता स्कर्वीमध्ये तुम्हाला लक्षात आलं का प्रत्येकाला की हिरड्यातनं रक्त येतं. हा, पण त्याच्यामध्ये पण अजून बरीच लक्षणं आहेत. नुसतं हिरड्यातून रक्त येतं का, तर नाही. तर त्या स्कर्वीमध्ये आपल्याला प्रामुख्याने अजून काय लक्षात येतं, तर पूर्णच व्यक्तीचं स्वास्थ्य काय होतं, प्रामुख्याने बिघडतं. तर त्याच्यामध्ये श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, त्याच्यानंतर अस्वस्थता वाढते. हम्म. सगळ्यात म्हणजे आता आपण असं 3 गोष्टीमध्ये घेऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला सुरुवातीला साईन दिसतात. त्याच्यामध्ये काय दिसतं की आपल्याला सतत थकवा जाणवतो, विकनेस जाणवतो, चिडचिडेपणा येतो आणि
आपले पाय दुखायला लागतात, एकिंग लेग्स म्हणजे आपले पाय दुखतात. नंतर खूप जर त्याचं प्रमाण वाढलं, डेफिशियन्सी अजून थोडे दिवस, अजून जास्त दिवस राहिली, तर आपल्याला काय होतं की आपल्या सॉलन आणि पर्पल होतात, आपल्या हिरड्या जांभळ्या रंगाच्या होतात, सुजतात आणि त्याच्यामधून रक्त यायला लागतं हिरड्यांमधून, दात लूज पडतात, टीथ लूज होतात आणि कुठं पण जर धक्का लागला की जखम व्हायला किंवा काळं निळं व्हायला सुरुवात होते आणि शरीरावरती रेडिश अशा प्रकारचे पेटीची किंवा स्किनवरती पेटीची दिसतात. तर हे सगळे ऍडव्हान्स मध्ये दिसतात. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला काय होतं की उंड भरून यायला पण कधी कधी अडचण येऊ शकते. असं पण ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सी मध्ये दिसतं. मग हे कशा कशामुळे होऊ शकतं? तुमचं डाएट पुअर असेल, तुमची लाईफस्टाईल चांगली नाहीये, किंवा काही तुम्हाला मेडिकल कंडिशन्स आहेत, म्हणजे माल ऍब्झॉर्प्शन होतंय, नीट ऍब्झॉर्ब होत नाहीये, किंवा तुम्हाला क्रॉन्स किंवा सिलियाक डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन नीट होत नाही. अशा वेळेस तुम्हाला डेफिशियन्सी होण्याची शक्यता असते. तुम्ही स्मोकिंग करताय किंवा तुम्ही टोबॅकिक चोईंग करताय, अल्कोहोलचा यूज करताय, अशा वेळेस पण व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस असतात. कारण ते अल्कोहोलच्या रिएक्शन मध्ये आलं की ते नाश पावणार आहे. त्याच्यामुळं मग ते डेफिशियन्सी व्हायचे चान्सेस असतात. किंवा तुम्ही फ्रेश फ्रुट्स खात नाहीये किंवा व्हिटॅमिन सी वाले फ्रूट, आंबट फ्रूट, सिट्रस फूड आवडत नाहीत काय कायना, तर त्याच्यामुळे पण काय होतं, डेफिशियन्सी येण्याची शक्यता दाट असते. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तवाहिन्या सगळ्या कमकुवत होतात. जर व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी असेल तर आपल्या मांडी, पोटऱ्या, हाताच्या सगळ्यांच्या स्नायूमधीतले व्हेन्स काय होतात, कमकुवत होतात आणि आपोआपच स्नायूंमध्ये वेदना पण व्हायला लागतात. जिथे जिथे जोड आहे तिथे तिथे सूज होऊन आपल्याला अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. कोलॅजन नीट योग्य प्रमाणामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे जे काही बाइंडिंग कपॅसिटी आहे किंवा त्वचेला पकडून ठेवण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी होते. नंतर सांधेदुखीचा पण त्रास होतो कधी कधी. हाडामध्ये वेदना व्हायला लागतात, हाडे ठिसूळ व्हायला लागतात, दातांची नीट वाढ होत नाही, दात वेगळे वेगळे वाकडे तिकडे येतात, सगळीकडे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो, चावायला त्रास व्हायला लागतो, दात सैल होतात. नंतर प्रामुख्याने हा जसा प्रौढांमध्ये आजार होऊ शकतो तसं बाल स्कर्वी म्हणतो आपण, की आपल्याला जर ब्रेस्ट फिडिंग चालू असताना पण काय केलं आणि ब्रेस्ट फिडिंग चालू असताना विनिंग पिरियड मध्ये वरचा आहार चालू करतो, मग त्यास बाळ नीट खात नसतं, मग तेव्हा पण व्हिटॅमिन सीचा अभाव होऊ शकतो. त्यांच्यामध्ये पण बालकाच्या पण शरीरावरती काय होतं, सूज येते, बाळाचे पाय दुखायला लागतात, बाळ थोडस जरी कुशी बदलली तरी पण काय होतं, हात लावलं तरी रडायला लागतं. हं कारण वेदना होतात त्याला आणि वेदना झाल्या की ते रडायला लागतं. हिरड्या सुचतात बाळाच्या, पण हिरड्यांचा रंग जांभळट होतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बाळाला रक्तक्षय पण होतो. बाळाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात, शरीरांतर्गत बाळाला रक्तस्राव होऊ शकतो, बालकाची भूक बिघडते, उलट्या होतात, अतिसार होतो, ताप येतो, श्वास घ्यायला, हे सिव्हिअर कंडिशन मध्ये, खूप सिव्हिअर डेफिशियन्सी झाली तर तर लक्षात आलं का? तर ही आब्रकीय बालकामध्ये किंवा छोटा जर बालक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतात, ही प्रामुख्याने लक्षणे दिसून येतात. ह्याच्यात कुणाला काय अडचण आहे का? मॅडम, हम्म कोलेजनसाठी म्हणजे स्किनसाठी ते व्हिटॅमिन सी खूप आवश्यक आहे. मग जर एखादा फेस पॅक असेल केला, की बेसनचं हम्म पीठ, लिंबाचा रस, हळद आणि असा करून, तरी पण आपल्या स्किनसाठी ते कोलेजन मिळतं काय? कोलॅजन बाहेरून मिळत नाही, कोलॅजन शरीरामध्ये तयार होतं. मग तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळालं किंवा तुम्ही कोलॅजन निर्मितीला बूस्ट केलं तर होऊ शकतं, बाहेरून पण होऊ शकतं. ते आता अच्छा. अलीकडे जे फेस पॅक येतात काही काही, तर ते कोलॅजन बुस्टिंग म्हणून येतात, ते ते कोलॅजन निर्मितीला एनहान्स करतात. पण प्रॉपर कोलेजन हे शरीरातच निर्माण होतं, ते बाहेरून तुम्ही कोलेजन घेऊन होत नाही. तर ओके. व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात, तुम्ही ऍडोलसंट पिरियड मध्ये स्ट्रेच मार्क येतात तुम्हाला. का स्ट्रेच मार्क येतात? तर फास्ट ग्रोथ होते तुमची आणि त्या प्रमाणात कोलेजन जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर त्याची इलॅस्टिसिटी किंवा त्याचं जे लवचिकता आहे ती कमी होते आणि मग तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्ट्रेच मार्क येतो. मग ते कोलेजन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला हे स्ट्रेच मार्क येण्याचं प्रमाण पण काय होतं, कमी होतं. किंवा कोलेजन ओके. असेल तर तुमचं स्किनचं स्वास्थ्य पण चांगलं राहतं. मग एजिंग वाईज हे कोलेजन कमी व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग त्यावेळेस तुम्ही इंटरनली तरी खावाच, एक्सटर्नली पण हेल्प घेऊ शकता, काही अडचण नाही. मग तुम्ही ओके. त्याच्यामध्ये आंबे हळद टाकून, तुम्ही लिंबू टाकून
क्लीन म्हणजे ऍज अ क्लिन्झर म्हणून पण उपयोग होईल, व्हिटॅमिन सी म्हणून पण होईल आणि कोलेजन याच्यासाठी पण उपयोग होईल. पण ते अगदी 2-3 थेंब टाकायचं, कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. कधी कधी इचिंग होऊ शकतं, स्किन ड्राय पण होऊ शकते. हम्म? अच्छा. ओके. ह्यात काही आहे का अडचण कुणाला? सर नाही आले ना, डाळिंबे सर अजून? नाही आलेत मॅडम. मी नाही तोपर्यंत काही फक्त अडचण पुढचं नाही. हा नाही काही अडचण नाही मॅडम. हा आपण सर येतोपर्यंत पुढचं जर चालू करू. पुढचा चौथा किंवा आपण तंतू म्हणतो, फायबर म्हणतो, तर तो पण एक घटक येतो. तर बहुगुणी आहे पण दुर्लक्षित घटक आहे हा. कारण कसं लक्षात ठेवा का चौथा काय काम करतो ऍक्च्युली प्रामुख्याने, की हा जो काही चोथा आहे तो म्हणजे काय आहे नक्की, तर धान्यात असणारा कोंडा म्हणा किंवा भाजीपाल्यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ म्हणा, तो हा एक आहारामध्ये घटक आहे, पण तो पचन होत नाही, त्याचं अपचन म्हणजे तो पचत नसतो. परंतु तो काय करतात, हे तंतुमय पदार्थ अन्न पुढे ढकलायला किंवा आपलं झाडू कसं आपलं घर साफ करतो तसं आपलं आतडं साफ करायला आपल्याला हे प्रामुख्याने मदत करतात. पण आता सध्या पिझ्झा, बर्गर हे सगळे फास्ट फूड आले, म्हणजे मैदा खूप मोठ्या प्रमाणात आला, म्हणजे बिस्किट, ब्रेड, पाव, कुठल्या तरी बाहेरची अशी गोष्ट आहे का, तुम्ही पावभाजी घ्या, सँडविचेस घ्या, सगळीकडे ब्रेडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही कच्ची दाबेली खावा, वडापाव खावा, सगळीकडे मैद्याचा सोर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मग तुम्ही जे काही हे हट्स म्हणजे पिझ्झा हटमध्ये पाहता, पिझ्झाचा बेस पण तोच असतो, बर्गरमध्ये पण तोच ब्रेडचा बेस असतो. मग अशामुळं काय होतं की ब्रेड, बिस्किट, जॅम, जेली हे सगळे काय करतात, कॉन्स्टिपेशनला मदत करतात. मैदा चिटकून बसतो, मैदा पुढे जात नाही. मग जेव्हा तुम्ही हा चौथा जो पदार्थ आहे, चौथा म्हणजे तुम्ही मग तो कोंडा म्हणा धान्याचा, मग सगळ्याच धान्याचा कोंडा आला आणि प्रामुख्याने सगळ्या फळं आणि पालेभाज्यांचाच होता. मग फळामध्ये पण जे संत्री मोसंबीमध्ये आपण त्याच्या वरची साल नाही काढून टाकायची, ते सालीसहित खायचं, कारण ते साल वरची चोथा म्हणून उपयोगी पडते. साल म्हणजे वरची साल नाही, आतमध्ये पण छोटा पापुद्रा असतो. लोक तो पापुद्रा काढून पण मधलं मधलं खातात. तर तो पापुद्रा न काढता, तर तो पापुद्रा चोथ्यासहित त्याच्यातले आतले जे तंतू असतात, सफरचंदातले म्हणा, केळातले म्हणा फायबर, पपईतले म्हणा, सगळ्या फळांमध्ये, आंब्यामध्ये पण तंतू असतात, आंब्यामध्ये पण फायबर्स असतात. हे जे काही सगळे फायबर्स आहेत तर ते अपचनीय आहेत, परंतु ते काय करतात, त्या सगळ्यातून आपल्याला काय होतं, मग कोशिंबिरी आल्या, सालेड आले, फळं आली, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी यांच्यावरचे कोंडा आला, तर सगळ्यांमध्ये काय होतं की आपले शौच सुलभ व्हायला किंवा आपलं आतडं स्वच्छ करायला काय होतं, याच्यामुळं मदत होते. आणि जर कॉन्स्टिपेशन तुम्हाला माहिती आहे, मलावष्टंभ जर झाला तर खूप आजार होतात, अपचन होतं, डिस्कम्फर्ट वाटायला लागतो, फ्रेश वाटत नाही, भूक लागत नाही, अग्निमांद्य होतं. मग जेव्हा जसं जसं ह्या गोष्टी वाढत जाते तसं तसं तुमचं गट म्हणजे तुमचं सेकंड ब्रेन असतो. मग आजारांची निर्मिती आपल्याला पहिल्यांदा प्रामुख्याने गटपासूनच होते. तर मग वेगवेगळे आजार व्हायला पण सुरुवात होते. तर हा जो चोथा आहे तो किती प्रकारचा असतो चोथा, तर जलविद्राव्य आणि जलाविद्राव्य, म्हणजे पाण्यात विरघळणारा आणि पाण्यात न विरघळणारा, अशा दोन प्रकारचा अविद्राव्य. म्हणजे जलद्राव्याचे नाव काय आहेत, म्हणजे जो पाण्यात विरघळतात ते, त्यांना डिंक, पेक्टिन आणि म्युसिजेस असं आपण नावं दिलेली आहेत. लक्षात घ्या, पाण्यात विरघळणाऱ्यामध्ये कुठले कुठले आहेत, तर आपण त्या तंतुमय पदार्थाला इंग्लिशमध्ये सेल्युलोज म्हणतो, लक्षात घ्या. तर ह्या तंतुमय पदार्थामध्ये जे विद्राव्य आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेक्टिन नावाचा घटक येतो, डिंक आपण जो जेवताना खातो ते लाडूमध्ये घालतात ते डिंक पण येतो, आणि म्युसिसेस. हा असं तीन जे ते पाण्यात विरघळणार आहे. आणि न विरघळणाऱ्यामध्ये कोण येतं, तर सेल्युलोज, असेल्युलोज आणि सॉरी हेमिसेल्युलोज आणि लेग्निन, हे तीन प्रकार काय येतात की जे पाण्यात पण विरघळत नाही, ते तसेच राहतात. तर हा काय आहे, वनस्पतीचा फक्त एक चोथायुक्त भाग आहे. त्यामुळे ह्या जलविद्राव्य आणि जलविद्राव्य दोन्ही पण गोष्टी आपल्याला उपयोगी मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आता जलविद्राव्य चौथ्यामध्ये काय असतं, तर आपण जे धान्याचा वरचा कोंडा बघितला तसंच ओट्स किंवा बार्ली, आता ही नवीन धान्य आली तशीच, हा तर ह्या सगळ्यामध्ये कडधान्यामध्ये आपल्या ज्वारी, बाजरी, आपले जे मिलेट्स आहेत आपल्याकडचे, ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, मका म्हणा, त्या सगळ्यांच्या वरती किंवा फळांच्या साली म्हणा
किंवा फळांच्या आतले तंतुमय पदार्थ म्हणा, तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला काय आढळून येतो? हा जलविद्राव्य चोथा आढळून येतो. आणि अविद्राव्य चोथा काय करतो? तर तो चोथा पोटामध्ये जेली सारखं काम करतो. म्हणजे तो काय करतो? पोटातील अन्नाची आणि आतड्यांची हालचाल काय करते? कमी होते आणि अन्न काय होतं? हळूहळू पुढे सरकते. आतड्याचा दाह कमी करतं हे. जे अविद्राव्य सॉरी जलविद्राव्य जे आहेत, आपण जलविद्राव्य बघतो ना, सॉरी अविद्राव्य म्हटलं मी. जलविद्राव्य जे आहेत, आपण आता जो कोंडा प्रकार बघितला, हा काय करतो? पोटामध्ये जेली सारखं स्ट्रक्चर बनवतो. एक प्रकारचं जाम जेलीचे स्ट्रक्चर, असं चिकट असं स्ट्रक्चर बनवतो. त्यामुळे पोटातील अन्नाची किंवा जे काही आपली अन्नाची हालचाल होते, ती काय होते? अन्न हळूहळू काय होतं? थोडं थोडं पुढं सरकायला लागतं आणि आतड्याचा दाह कमी होतो. म्हणजे फ्रिक्शन जे होणार आहे, आता तुम्ही कुठल्या पण दोन गोष्टी घर्षण झाल्या की तिथं काय होतं? दाह निर्माण होतं. तर एकावर एक गोष्ट घातलं की फ्रिक्शन झालंय, तर फ्रिक्शनमुळे उष्णता निर्माण होते. मग त्याला जास्त प्रमाणात फ्रिक्शन झालं तर दाह निर्माण होऊ शकतो. मग हा चोथा काय करतो? फ्रिक्शन अवॉइड करतो. फ्रिक्शन अवॉइड केला की आतड्याचा दाह काय होणार आहे? कमी होणार आहे. आता हा जलद्रव्य चोथा काय असतो? किंवा जास्त निरुपयोगी किंवा जास्त झालेल्या कोलेस्ट्रॉल बरोबर पण एकत्रित होतो आणि रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलचा थर जो काही जमा होणार आहे त्याच्यापासून पण आपल्याला काय करतो? बचाव करतो आणि त्यामुळे काय होतं? हार्ट अटॅकचा धोका पण टळतो. त्याच्यानंतर रक्तप्रवाहामध्ये जास्त झालेला कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि त्यामुळे काय होतं की पित्ताशयामध्ये ज्या काही गाठी होणार आहेत किंवा पित्ताशयाचे खडे होणार त्याला आपण प्रतिबंध करतो. नंतर रक्तातील जे LDL आहे, आपण लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल म्हटलं होतं आपण, हे काय असतं? अपायकारक कोलेस्ट्रॉल आहे. ते कमी करण्याचं काम पण कोण करतं? हा चोथा करतो. त्यामुळे काय होतं? हृदयरोगाचा संभाव्य धोका होण्याचं कारण काय होतं? प्रामुख्याने कमी होतं. आता हे प्रकार जे बघितले होते आपण, पेक्टिन, डिंक आणि म्युसिलेज, त्याची थोडी थोडी माहिती घेऊ. सर आले का? नाही ना? तर पेक्टिन म्हणजे काय आहे? तर वनस्पतीचे जे काही मुळं आहेत त्याच्या खोडातील तंतूचा एक पदार्थ आहे. तो दाट प्रवाही स्वरूपात असतो. फळे, पालेभाज्या, पालेभाज्याची पानं आहेत, हं, किंवा देठ आहेत, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला काय काय वनस्पतीच्या बिया, त्याच्यामध्ये पेरू, सफरचंद आणि कवट, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पेक्टिन आढळतं. लक्षात ठेवा. वनस्पतीच्या मुळांमध्ये, खोडांमध्ये. आणि काय करतो हा? तर हा एक प्रकारचा एकसंध ठेवतो झाडातील मुळांना किंवा एकत्र, म्हणजे त्यांच्यात बाइंडिंग करायचं काम करतो. तर हा दाट प्रवाही स्वरूपाचा आहे. मग पालेभाज्यांच्या देठामध्ये आढळतो, पानांमध्ये आढळतो, सफरचंदामध्ये आढळतो, कवठामध्ये आढळतो आणि पेरूमध्ये पण आढळतो. हा. आणि सेकंड काय बघितलं होतं आपण? डिंक बघितलं होतं. त्याला आपण गम म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हा जलविद्रावय, तुम्ही बघितलं आपल्या खायचं बाबळीच्या झाडाला वगैरे डिंक येतो, तो पाण्यामध्ये विरघळतो, आपण तो चिटकवायला पण वापरतो. तर हा पण प्रामुख्याने वाटाण्यामध्ये पण असतो, बार्ली किंवा ओट्स मध्ये पण ह्याचं प्रमाण असतं आणि गवारमध्ये, गवारपासून गुवार गम तयार करतात. लक्षात ठेवा. गवार जी आहे, आपण गवारीची भाजी करतो तर, आणि मेथ्यामध्ये पण 40% गुवार गम हे वापरतात बरं का. केमिकल कंपन्यांमध्ये गवारीचं पासून ते गुवार गम करून वापरतात. तर हे त्यालाच गुवार गम असं म्हणतात. गवारीपासून निघतं म्हणून त्याला गुवार गम. गम म्हणजे डिंक, गवारीपासून निघालेला डिंक. तर हा जे काही आहे ह्याच्यामध्ये पण 40% प्रमाणामध्ये चोथा असतो. तो पण आपल्याला शरीरामध्ये उपयोगी पडतो. नंतर म्युसिलेज. म्युसिलेज मध्ये काय होतं की हा चोथा पाण्यामध्ये विरघळल्यावरती काय होतं की तो पाण्याला अर्धप्रवाही बनवतो, म्हणजे सेमी सॉलिड स्वरूपात बनवतो आणि त्यामुळे काय होते? आतड्यामध्ये त्याची व्हिस्कॉसिटी वाढते किंवा घनता वाढते आणि त्यामुळे काय होतं? पोषक घटकांचं अन्नामध्ये शोषण होतं मोठ्या प्रमाणामध्ये. थोडीशी हालचाल स्लो करतं ते आणि पोषक घटक त्यामुळे काय होतात? फास्ट गेले पटकन तर जुलाब शी होऊन जाईल. पण मग ऍब्झॉर्ब करायला थोडा वेळ दिला पाहिजे. मग त्यातले अन्न घटक ऍब्झॉर्ब करण्यासाठी ते आतड्यात राहिलं तर ऍब्झॉर्ब होईल. मग हे काय करतात? तर ते तिथं अन्न साठवून थोडंसं ठेवायला मदत करतात. स्लोली हालचाल करायला लागतात. त्याच्यामुळे अन्न तिथे थोड्या वेळ पडून राहतं आणि त्यामुळे त्यातल्या बऱ्याच न्यूट्रिएंट गोष्टी आपण ऍब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने काय होतं की पोषक घटक जास्त प्रमाणात मिळायला आपल्याला मदत होते. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे इसबगोल.
इसबगोल ऍक्च्युली की हा इसबगोल मध्ये म्युसिलेज पदार्थ आढळतो. उदाहरण म्हणजे इसबगोल ऍक्च्युली म्हणजे ते घातलं की अतिसार होतात असं म्हणतात इसबगोलने. पण हे इथं आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल, त्याच्यामध्ये म्युसिलेज असतं थोड्या प्रमाणात असं सांगण्यासाठी फक्त इथं दिलेलं आहे. प्रत्येक म्हणजे वनस्पतीच्या बियांमध्ये, मुळांमध्ये आणि पानांमध्ये पण ह्याचा पण चोथा किंवा हे प्रकार म्युसिलेज आपल्याला दिसून येतो. सर आलेच नाहीत का? चला नाही आता आले पुढचं मॅडम. ते बरं ठीक आहे. जल अभिद्राव्य जे आहे ते पण खूप मोठं आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. हा हो.